ठीक आहे, तर आपण काय करू, तुम्हाला टोकन जनरेट करायचं समजलं असेल का? कशाचा यूज करून आपण टोकन जनरेट करतो? ठीक आहे, पण कोणती लायब्ररी? जेसन DWT. मग JWT काय फुल फॉर्म काय? ठीक आहे, आपण त्याचाच यूज करून आज काय करू, प्रॉपर लॉग इन करू. आपण लॉग इन करणार, आपण युजरला लॉग इन करणार. परत नेक्स्ट स्टेप कोणती राहणार? ठीक आहे, मला फर्स्ट स्टेप सांगा तुम्ही की लॉग इनचा कॉन्सेप्ट कसा असतो. ते अल्गोरिदम आपण फॉलो करू. फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार? युजर वेबसाईट वर जाणार. हा ठीक आहे, ठीक आहे. पहिला युजर आपल्याला क्रिएट करायला लागेल ना, म्हणजे जे काही आपलं अकाउंट आहे ते अकाउंट आपल्याला काय करायला लागेल, क्रिएट करायला लागेल. म्हणजे एक वेबसाईट आहे आपली. सपोज आता तुमचं हे इंस्टाग्रामला गेला, तुम्ही डायरेक्ट तर लॉग इन नाही करू शकत नाही, आहे ना. तुमचं त्यावर ऑलरेडी अकाउंट पाहिजे. मग अकाउंट पाहिजे बोलल्यावर आपल्याला काय करायला लागेल, की क्रिएट अकाउंट करायला लागेल. मग फर्स्ट स्टेप कोणती राहील आपली, की युजर एक क्रिएट करायला लागेल. ठीक आहे, मग युजर क्रिएट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार? हा, लॉग इन करणार. ठीक आहे, लॉग इन मधून काहीतरी 2 फील्ड घेणार आपण, आणि ती फील्ड आपण काय करणार, सर्व्हरला पाठवणार. कॉन्सेप्ट असं समजा की आता आधी अल्गोरिदम आपण समजून घेऊ. ठीक आहे, आता स्टेप फर्स्ट मध्ये आपण काय करतो की ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, लॉग इन करायचे. ठीक आहे, आज आपण काय करू की जे प्रॉपर लॉग इन लॉग आउट होम पेज बनवणार आपण, वेबसाईट घेऊ आपण. ठीक आहे, एखादी छोटीशी वेबसाईट बनवू आपण. मग फर्स्ट स्टेप मध्ये काय राहतो की आपल्याला युजर क्रिएट करायला लागेल. म्हणजे काय की साइन अपचं पेज राहील. कोणतं? ठीक आहे ना, क्रिएट अकाउंटचं पेज राहील एक पहिलं. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय राहणार, स्टेप 2 मध्ये सांगा बरं मला. आपण मागे घेतलंय सेशन मध्ये, आपण एक काय केले की लॉग इन करणार. आणि लॉग इन मध्ये 2 फील्ड राहतील, जसं की एक राहील ईमेल आणि दुसरं राहील पासवर्ड. नाही ना, आपण मला ईमेल घ्यायचं, ईमेलवर करू शकतो ना. उद्या जाऊन तुम्ही आता वेबसाईटवर तुम्ही गेलात कधी, आता इंस्टाग्रामला गेलात तुम्ही, तिथे काय मागतं, युजर नेम आणि पासवर्ड मागतं. हा ठीक आहे, आणि तुम्ही दुसऱ्या वेबसाईटला गेलात किंवा स्नॅपचॅटला गेलात, तिथे मोबाईल नंबर बी ऑप्शनल असतो. मोबाईल नंबरने बी करू शकतो, ईमेलने बी करू शकतो ना. ठीक आहे, जसं जसं आपल्याला वाटेल की लॉग इन मला ईमेलने करायचे, ईमेलने करा, पण पासवर्ड ठेवा. ठीक आहे, आणि तो डेटा आपण काय करणार की डेटाबेसला चेक करणार आहे की नाही. ठीक आहे, मग कालच्या कॉन्सेप्ट मध्ये आपण काय पाहिलं होतं, ठीक आहे, असं नाही समजणार की आपण डायग्राम मध्ये पाहू. ठीक आहे, हा कोण आहे पहिला, युजर. युजर काय करतो, लॉग इन करतो. लॉग इन मध्ये काय राहते, युजरची इन्फॉर्मेशन सपोज. हा ठीक आहे, मग ती इन्फॉर्मेशन युजर काय करतो की सर्व्हरला पाठवतो. ठीक आहे, मग सर्व्हर काय करणार की जे त्याचे काय चेक करायचे, त्याला काय कंडिशन त्यावर अप्लाय करायचे, काही फॉर्म्युला अप्लाय करायचे, तो काय करणार, तो चेक करणार. आणि जी काय आपण इन्फॉर्मेशन दिली त्या इन्फॉर्मेशनचा यूज करून एक टोकन जनरेट करणार. ठीक आहे ना, मग टोकन जनरेट करणार कोण, सर्व्हर. आणि टोकन जनरेट झाल्यानंतर जे काही टोकन जनरेट झालंय ते टोकन कोणाला देणार, रिटर्न युजरला देणार. मग त्या युजर काय करणार त्या टोकनचं, की काल आपण पाहिलं होतं की ते कुठे स्टोअर करतो आपण, लोकल स्टोरेजला किंवा कुकी मध्ये करतो. ठीक आहे ना, लोकल स्टोरेज म्हणजेच कुकी. ठीक आहे, तर काल मी तुम्हाला एक टोकन सांगत होतो. ठीक आहे, टोकन मध्ये आपल्याला जनरेट करायला काय लागत होतं, एक, ठीक आहे, एक लागत होती सिक्रेट की. एक होती सिक्रेट की. ठीक आहे, सिक्रेट नाही, जी का आपलं एक टोकन होतं. ठीक आहे,
टोकनलाच आपण काय म्हणणार की पब्लिक की समजा. ठीक आहे. टोकन म्हणजेच काय, पब्लिक की. म्हणजे पब्लिक की म्हणजे कमन म्हणतो तिची काय असते, टोकन आहे. आपण टोकन कुठे स्टोअर करतो, पब्लिक साईटला स्टोअर करतो. म्हणजे युजर साईटला काय करतो आपण स्टोअर करतो. आणि दुसरी काय होती एक, ह्याला जनरेट करण्यासाठी कोणती की आपण यूज करत होतो की सिक्रेट की. सिक्रेट की कुठे असते स्टोअर, जी आपण की दिली ती सिक्रेट की, म्हणजे ती कुठे असते, सर्व्हर साईडला स्टोअर असते. ठीक आहे ना. ती कुठे असते, फक्त सर्व्हर कडे असते. आता सपोज आपण कसं अप्लाय करणार आहे, सपोज हे होम पेज आहे. ठीक आहे. आपल्या वेबसाईटचं काय, होम पेज. ठीक आहे. हे प्रोफाईल पेज. ठीक आहे. आणि हे राहील, सपोज आपण हे समजू की अबाउटचं पेज आहे. ठीक आहे. हे 3 पेज येतं कोणत्या, आपल्या वेबसाईटचे. ठीक आहे. मग हा काही युजर येणार. ठीक आहे. हा कोण आहे, युजर आहे. मग आपण काय केलंय की एक की दिली. आपण कोणती की दिली, की एक आपण पब्लिक की दिली. पब्लिक की म्हणजेच काय की टोकन. ठीक आहे ना. सगळ्यांना आपण काय दिले, पब्लिक की दिली. ह्याला पण आपण पब्लिक की दिली आणि ह्याला पण आपण काय दिली, पब्लिक की दिली. पब्लिक की म्हणजे काय, सपोज तुम्ही बाय एक लॉक समजा किंवा कुलूप समजा. ठीक आहे ना. मग ह्यांना काय आहेत, कुलूप आहेत. मग ती कुलूप आपण ओपन कधी करणार, की ज्याच्याकडे चावी तोच करू शकतो ना. आता तुमच्याकडे, माझ्याकडे चावी आहे. आता ह्या 3 कुलपाची माझ्याकडे काय चावी, आणि मला ती कुलूप उघडायची तर कोण उघडणार, मीच उघडणार ना. की तुम्हाला उघडायचं त्याचा परमिशन आहे का, नाही. आपली चावीच म्हणजे काय की सिक्रेट की. आता सिक्रेट की कोणाकडे, आपल्याकडे सपोज बाय डिफॉल्ट की समजा तुम्ही, ज्याच्याकडे की आहे तोच हे काय करू शकतो, 3 डोअर ओपन करू शकतो. पहिलं डोअर कोणतं आपलं, होम पेज. दुसरं प्रोफाईल आणि तिसरं अबाउटचा समजा. म्हणजे हेच काय आपले वेबसाईटचे पेजेस आहेत. ज्याच्याकडे चावी आहे तोच काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. ज्याच्याकडे चावी नाही तो ऍक्सेस करणार का, नाही. ठीक आहे. मग हाच कॉन्सेप्टचा आपण यूज करून काय करणार आहे की जेडब्ल्यूटीचा यूज करणार आहे. जेडब्ल्यूटी म्हणजे आपली की समजा. ठीक आहे. ज्याच्याकडे की आहे तोच बाकीचे पेज काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. असं नाही समजलं तर आपण कोडमध्ये समजेलच. ठीक आहे. मग मी काय करतो, एक सिंपली नवीन फोल्डर बनवतो. ह्याला नाव देतो, आणि जो काय फोल्डर आहे त्याला आपण करू सीएम. सीएमडी करतो. ठीक आहे. मग सीएमडी केल्यानंतर आपली फर्स्ट कमांड काय राहते, फर्स्ट स्टेप काय राहते, इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशन साठी npm i एक्सप्रेस EJS, आपल्याला अजून लागणारे बॉडी डॅश पार्सर आणि मायस्क्यूएल. अजून काय, मायस्क्यूएल घेतलं म्हणजे दुसरं काय लागणार आहे, युटिल तर लागणारच आहे. युटिल अजून बरं जेसन वेब टोकन, आणि जे काही एक आपली कुकी आहे, पण कुकीचा पण यूज करणार आहे. मग कुकीला पण आपण काय करू, कुकी डॅश, आणि जे काही आपल्याला पॅकेज लागतात ते पॅकेज आपण इन्स्टॉल करून घेऊ. जे काय पॅकेज आहे ते पॅकेज इन्स्टॉल झाले. त्यानंतर आपण करू कोड पेस्ट डॉट. काय झालं,
मग कोड पेज डॉट केल्यानंतर आपण व्हीएस कोड लावल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप राहते की एक सर्व्हर बनवायची. आणि सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, इंडेक्स डॉट जेएस. आणि जे काही आपण पॅकेज इन्स्टॉल केले ते पॅकेजला आपण इम्पोर्ट करणार किंवा रिक्वायर्ड करणार. मग पहिलं राहतं एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर्ड आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर बॉडी पार्सर आणि बॉडी पार्सल इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये राहील बॉडी डॅश पार्सल. अजून काय लागणार आहे आपल्याला, ठीक आहे, मायस्क्यूएल बघू की JWT घेऊ. JWT इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहील जेसन वेब टोकन. आणि मी एक ऍप सर्व्हर बनवतो, एक ऍप व्हेरिएबल बनवतो, ऍप इक्वल टू एक्सप्रेस आणि राऊंड ब्रॅकेट. आणि जे काय आपला मिडलवेअर आहे बॉडी पार्सलची ती एक राईट करतो ऍप डॉट यूज बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू. ठीक आहे, एक मिडलवेअर झाली, जेसनची नाहीये. ठीक आहे, आणि एक मी URL बनवतो. कोणती URL असते आपली, फर्स्ट स्लॅशची. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश आणि कॉमा देऊन एक फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये एक राहील रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स भेटेल मी त्याला सिंपली रेंडर करतो. आणि रेंडर काय करणार मी, पहिलं पेज कोणतं राहील आपलं, डायरेक्टली लॉग इनचं पेज बनवू. लॉग इन डॉट बनवून आपण जे काय लँडिंग पेज असेल फर्स्ट ऑफ ऑल डायरेक्ट आपण लॉग इन पेजला जाणार. ठीक आहे, आणि लॉग इन पेजवर एक बटन टाकणार की क्रिएट अकाउंटचं. ठीक आहे ना, म्हणजे स्लॅशला आला तर युजर कुठे जाणार, लॉग इनला जाणार. ठीक आहे, मग जे काय लॉग इन डॉट इजेस फाईल आहे ते व्ह्यूज फोल्डर मध्ये बनवू आपण. मग सिंपल मी काय करतो, एक व्ह्यूज फोल्डर घेतला आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये लॉग इन डॉट इजेस. आणि जे काय लॉग इन डॉट, ठीक आहे, लॉग इन डॉट इजेस मध्ये परत बघू आपण एक पोर्ट नंबर देऊ ऍप डॉट लिसन आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये 1000. आणि जे काय लॉग इन असेल लॉग इन फॉर्म मध्ये मी काय करतो, एक सिंपली आपल्याला एक क्रिएट अकाउंट करायला लागेल. ठीक आहे ना, याला आपण रन करून मी सिंपली रन करतो नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. प्रोग्राम झाला एक्झिक्यूट. आणि ब्राउझरला जाऊन आपण चेक करू की लोकल 1000. ठीक आहे, आपण जे काय लॉग इनचं पेज होतं त्यामध्ये काही राईट केलं नाही, त्यामुळे आपल्याला काही ते पेजवर शो नाही झालं. ठीक आहे, मग मी काय करतो की एक जे आपलं फर्स्ट पेज असेल पहिलं आपण काय करू, एक पहिली स्टेप काय राहते आपली, युजर क्रिएट करून घ्यायचा. ठीक आहे, मग काय करू, पहिलं आपण एक युजर क्रिएट करून घेऊ. मी त्याला नाव देतो साइन अप का साइन इन. ठीक आहे, साइन अप देतो डॉट EJS देतो. ठीक आहे, आणि जी काय फाईल असेल ती व्ह्यूज फोल्डर मध्ये बनवतो. मग व्ह्यूज फोल्डर मध्ये आलो आणि एक साइन अपची काय बनवली, एक फाईल बनवली. आणि जे काही साइन अपचं पेज असेल त्यामध्ये काय राहणार आपला क्रिएट अकाउंट राहणार. ठीक आहे, म्हणजे जो काही युजर असेल तो काय करणार, त्याचा अकाउंट क्रिएट करणार. मग एक फॉर्म घेतला, फॉर्मला मी नाव देतो की क्रिएट अंडरस्कोर अकाउंट आणि त्याला एक मेथड देणार. मेथड काय देणार आपण, पोस्ट. मग पहिली फील्ड सांगा काय घेणार आपण, युजर नेम घेऊ. आणि त्यासाठी एक इनपुट घेतला, इनपुटला आपण एक नेम देणार की मी युजर नेम देतो. आणि आपल्याला आयडीची काही गरज नाही, मला मी आयडीला रिमूव्ह करतो आणि BR दिला. नेक्स्ट फील्ड कोणती घ्यायची, ठीक आहे, युजर ईमेल घेऊ आपण. आणि त्याला एक इनपुट घेतला, इनपुटला टाईप राहील ईमेल, एक नेम द्यायला लागेल आपल्याला युजर ईमेल. ठीक आहे, आयडीची गरज नाही, आयडीला मी करतो रिमूव्ह. आणि कोणती फील्ड घ्यायची, मोबाईल घ्यायचा, एंटर नाही डायरेक्ट युजर मोबाईल करू. आणि त्यासाठी मी एक इनपुट घेतला, इनपुटला टाईप देऊ आपण सिंपली नंबर आणि त्याला एक नेम देणार की काय नेम देणार, युजर मोबाईल दिला. आयडीची गरज नाही, आयडीला आपण सिंपली रिमूव्ह करून टाकू, गरज नाही त्याची सध्या आपल्याला.
आणि अजून काय घेणार लास्ट मध्ये की पासवर्ड घेऊ डायरेक्टली, ठीक आहे ना, जास्त फील नको आपल्याला आज. एक पासवर्ड घेतो मी आणि पासवर्डला टाईप घेतला इनपुटला टाईप देतो पासवर्ड, आणि जे काही नेम आहे त्याला एक नेम देणार की मी पासवर्ड. आयडीची गरज नाही, आयडीला रिमूव्ह करून टाकतो, ठीक आहे. आणि एक BR घेतला. BR घेतल्यानंतर मी सिंपली एक काय करतो, बटन घेतो, बटनला नाव देणार मी क्रिएट अकाउंट किंवा साइन अप देऊ आपण, का क्रिएट अकाउंट द्यायचा, बरे क्रिएट अकाउंट देऊ. आणि मी आउटपुट पेजला जाणार आणि आउटपुट पेजला चेक करतो की आपला फॉर्म क्रिएट झालाय का, ठीक आहे. एक फॉर्म क्रिएट झालाय. मग फॉर्म मध्ये मी काय करतो, सिंपली डेटा भरतो. एक डेटा भरला, युजर नेम भरला मी दत्ता, मोबाईल नंबर, ईमेल भरतो एक, आणि नंबर भरतो एक. नंबर भरला 1 to 9 असं काहीतरी, एक पासवर्ड देतो. पासवर्ड काय द्यायचा 1 2 3 4 5, आणि मी करतो क्रिएट अकाउंट. मग क्रिएट अकाउंट केल्यानंतर डेटा कुठे गेला, क्रिएट अकाउंटच्या URL ला गेला, ठीक आहे. मग क्रिएट अकाउंटच्या URL ला गेला, तो आपण एक त्याची URL बनवून घेऊ, ऍप डॉट गेट का पोस्ट, ठीक आहे. मला सांगा तुम्ही, ठीक आहे, सांगत चला तुम्ही, तुम्ही शांत बसू नका, तुम्ही विसरता सगळे, ठीक आहे. बोला तुम्ही, सांगा, मी राईट करतो. दमाने थोडं, इतके इतके बी जास्त नाही. आणि त्यात एक राहणार रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहणार रिस्पॉन्स. आणि जो काही तो रिस्पॉन्स काय करणार, सेंड करणार, की चेक करणार की कन्फर्म डेटा येतोय का. मग डेटा कशात आला, ठीक आहे, काल नव्हता आला, ठीक आहे. आणि याला मी काय करतो, रिफ्रेश केला. मग रिफ्रेश केल्यानंतर डेटा भेटला आपल्याला, काय भेटला, एक युजर नेम, ईमेल भेटला, मोबाईल भेटला आणि एक पासवर्ड भेटला. मग जो काय हा डेटा भेटलाय आपल्याला, तो डेटा काय करणार आपण MySQL मध्ये स्टोअर करणार, ठीक आहे. मग MySQL मध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला MySQLचं कनेक्शन लागेल, ठीक आहे. बनवू इथंच मी कनेक्शन, का सेपरेट फाईल बनवू, सेपरेट बनवू फाईल, ठीक आहे. तुम्ही म्हणता तसं काय करायचं सांगा, सेपरेट बनवायची, ठीक आहे. मग सेपरेट बनवण्यासाठी आपण काय केलं, एक नवीन फाईल बनवणार, ठीक आहे. सेपरेट बनवली तर समाधान नाही काही, सेपरेट तुम्ही बनवा, ठीक आहे. मी इथेच राईट करतो, एक कॉन्स्ट घेतला आणि MySQL ला काय करतो, रिक्वायर करतो. परत तुम्ही म्हणता हे फाईल दाखवा, ते फाईल, त्यापेक्षा एका फाईल मध्ये राईट करतो मी, रिक्वायर्ड करतो MySQL ला आणि MySQL घेतलं. अजून काय लागणार आहे आपल्याला सांगा तुम्ही, युटिल ला पण रिक्वायर करतो, युटिल इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहील युटिल, ठीक आहे. आणि जे काय डेटाबेसची कनेक्शन आहे ते डेटाबेसची कनेक्शन आपण घेऊ करून, कॉन्स्ट कॉन इक्वल टू MySQL डॉट क्रिएट कनेक्शन, आणि पहिले राहील आपला, मग होस्ट काय आपला, एवढं पाठ झाल्या. दुसरं राहील युजर काय आपला, ठीक आहे, आहे ध्यानात, ठीक आहे. आणि त्यानंतर असतो पासवर्ड एम्प्टी, आणि त्यानंतर डेटाबेस. मग डेटाबेस सांगा आता A to Z 50, ठीक आहे. याने काय झालं, डेटाबेसची कनेक्शन पॉसिबल झालं, ठीक आहे. मग डेटाबेसची कनेक्शन पॉसिबल झाल्यानंतर आपण एक EXE करू, राईट. कॉन्स्ट घेतला, EXE इक्वल टू युटिल डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉन डॉट क्युरी डॉट बाइंड, काय करणार आपण कनेक्शन, जे काय कॉन मध्ये राईट केलंय, ठीक आहे. मग झालं आपलं कनेक्शन सक्सेसफुली, ठीक आहे. मग जो काय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा येतोय तो डेटा आपण काय करणार MySQL मध्ये स्टोअर करणार, ठीक आहे. MySQL मध्ये स्टोअर करता येईल, पण आपल्याला MySQL मध्ये स्टोअर करण्यासाठी एक टेबल लागेल. मग आपण काय करू, एक टेबल बनवून घेऊ. पहिला साइनअपच्या फॉर्म मध्ये आलो आणि सिंपली मी इथं एक टेबल राईट करतो. सांगा बरं टेबल मला, क्रिएट टेबल, कोणता टेबल राहील आपला, लॉग इन करायचा, युजरचा असेल असं मला वाटतंय, ठीक आहे. एक लॉग इन करू, नाही तर JWT लॉग इन करा, आहे का नाही, म्हणजे, आणि राऊंड ब्रॅकेट. मग राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिला कॉलम कोणता, आयडी, अरे आयडी टाइप इंट, प्रायमरी की, ऑटो अंडरस्कोर, आणि त्यानंतर काय झालं की युजर नेमला टाइप कोणता देणार आपण,
व्हॅरकॅर, आणि व्हॅरकॅर मी करतो 1000 झालं का, ठीक आहे. त्यानंतर युजर ईमेल, त्याला टाईप द्यायचं आपण व्हॅरकॅर, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये 100 केला. त्यानंतर मोबाईल, आणि त्याला टाईप द्यायचं आपण व्हॅरकॅर देऊ, ठीक आहे. व्हॅरकॅर कधी देणार आपण, जास्त नाही, 12 दिला तरी चालेल, म्हणजे 10 अंकीच असतो ना मोबाईल नंबर, त्याच्या जास्त आपण नाही ठेवत. युजर मोबाईल झाला, त्यानंतर आपण काय स्टोअर करणार, पासवर्ड, आणि त्याला टाईप देऊ आपण टेक्स्ट द्यायचा का व्हॅरकॅर देऊ आपण, तशी काय अडचण नाही. आणि त्यानंतर आपण काय करणार की डेटाबेसला एक टोकन स्टोअर करणार आहे, ठीक आहे. आपण टोकन जनरेट करणार आहे, तेच टोकन पण आपण काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. मग मी यासाठी एक टोकन कॉलम बनवून घेतो, टोकन, आणि टोकनला टाईप देणार मी कोणता, टेक्स्ट देणार, ठीक आहे ना. आणि जो काय टेबल झालाय, टेबल आपण क्रिएट करून घेऊ कुठे, की वर्क बेंच मध्ये. खूप दिवसांनी ओपन केला असा वर्क बेंच, है ना, विसरला काय झालं, ठीक आहे. मला जॅम्प पण चालू करायला लागेल, चालूच आहे, ठीक आहे. जो काय आपला डेटाबेस आहे, पहिला डेटाबेस यूज करू आपण, झालाय डेटाबेस यूज. आणि जो आपण टेबल बनवलाय, टेबल पण क्रिएट करून घेऊ एक, झालाय टेबल पण क्रिएट झालाय. मग आता काय करणार की जो आपला डेटा येतोय तो डेटा स्टोअर करणार टेबल मध्ये, ठीक आहे. मग सांगा बरं डेटा स्टोअर करण्याची क्वेरी मला, डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी, आणि त्यानंतर आपण व्हेअर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, आणि टिल्ट मध्ये इन्सर्टची क्वेरी. मग सांगा बरं इन्सर्टची क्वेरी, इन्सर्ट इनटू, सांगा टेबल नेम काय, लॉग इन आणि राऊंड ब्रॅकेट. मग पहिली व्हॅल्यू कोणती, युजर नेम, युजर ईमेल, त्यानंतर युजर मोबाईल, आणि त्यानंतर युजर पासवर्ड, ठीक आहे, ठीक आहे ना. आपण टोकन एक केले आहे ना, ते आपण टोकन नंतर करणार आहे स्टोअर, आताच नाही करणार, जेव्हा जनरेट करू तेव्हा स्टोअर करणार, ठीक आहे ना. मी परत त्यानंतर व्हॅल्यूज कीवर्ड, आणि राऊंड ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट मध्ये जे काही व्हॅल्यू आल्या ते व्हॅल्यू आपण पास करून देतो. पहिली युजर नेम साठी, युजर ईमेल, युजर मोबाईल, आणि पासवर्ड साठी. आणि जो काही डेटा आलाय बॉडी मध्ये तो डेटा आपण पास करून देऊ, डी डॉट युजर नेम, सेकंड मध्ये डी डॉट युजर नेम ईमेल का, ठीक आहे, आणि त्यानंतर डी डॉट, काय झालं, कॅपिटल केलंय का आपण, चेक करू एकदा, इथला चेंज करून टाकू ना, का बरं तसं आहे का नाही. आणि इकडे पण आपण डी डॉट पासवर्ड करणार, ठीक आहे. डेटा क्वेरी झाली क्रिएट. मग क्वेरीला आपण सिंपली रन करून घेऊ, ठीक आहे. मग क्वेरीला रन करण्यासाठी काय आहे बरं सांगा, व्हेअर डेटा इक्वल टू अवेट, आणि एक्सी ला एसक्यूएल क्वेरी पास करून टाका, ठीक आहे. मग अवेट घेतलंय, आपल्याला असिंक तर घेणंच आहे, मग मी असिंक राईट करतो. आणि जो काय डेटा स्टोअर होईल त्याचा मी डेटा काय करतो, सेंड करतो. मग आउटपुट पेजला आलो, आणि सिंपली मी याला रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर डेटा स्टोअर झालाय, ठीक आहे ना. आता इन्सर्ट आयडी आली, सर्व स्टेटस आला, म्हणजे डेटा काय झाला आपला, स्टोअर झाला, ठीक आहे. स्टोअर झाल्यानंतर आपण काय करणार, सिंपली मी ह्याला रिडायरेक्ट करतो. रिडायरेक्ट कुठे करणार, मी होम पेजला काय करणार, स्लॅश लॉग इन ला करणार, ठीक आहे ना. आता साइनअपचा फॉर्म आहे हा, आपण साइनअप आता क्रिएट केलंय, अकाउंट काय केलंय, क्रिएट केले. मग क्रिएट केल्यानंतर आपण लॉग इन ला पाठवणार. मग मी इथे रिडायरेक्ट कुठे करतो, रेंडर केलं तर नाही, आपल्याला रिडायरेक्ट करायचे, लॉग इन, ठीक आहे. आणि याला मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर काय आलंय मला, कॅन स्लॅश लॉग इन. मग स्लॅश लॉग इन आपण क्रिएट करून घेऊ एक, ऍप डॉट
गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड आणि स्लॅश लॉग इन, त्यानंतर एक फंक्शन आणि फंक्शन मध्ये राहीन एक रिक्वेस्ट, दुसरं राहीन रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स असेल त्याला आपण काय करणार आणि रेंडर करणार. रेंडर काय करणार आपण लॉग इन डॉट, ते आपण लॉग इन डॉट इचएस मध्ये बनवून लिहिली आहे का ना, ठीक आहे ना. आणि आता लॉग इन डॉट इचएस मध्ये जाऊन लॉग इन डॉट इचएस मध्ये राईट करतो लॉग इन अकाउंट, ठीक आहे. आणि याला मी करतो रिफ्रेश, ठीक आहे. आलो आपण लॉग इन पेजला, म्हणजे अकाउंट क्रिएट झालं की आपण कुठे येणार लॉग इन पेजला. आणि लॉग इन पेज मध्ये काय असणार की दोन फील्ड राहते. काय एक फील्ड कोणती व्हेरीफाय अकाउंट, आणि दुसरी काय मेथड पोस्ट. आणि एक पहिली फील्ड कोणती घ्यायची सांगा आता मला, मेल वर घेऊ, ठीक आहे. आणि त्यासाठी एक इनपुट, इनपुटला टाईप राहणार ईमेल, आणि त्याला एक नेम द्यायला लागेल मेल युजर ईमेल म्हणून. आयडी सध्या गरज नाही आपल्याला, त्यामुळे मी रिमूव्ह करतोय, ठीक आहे. आणि एक BR घेतला, आणि दुसरं राहील पासवर्ड. त्यासाठी एक इनपुट, इनपुटला टाईप पासवर्ड, आणि जे काही नेम आहे नेमला आपण देऊ एक, म्हणजे नेमला एक पासवर्ड नेम देऊ, ठीक आहे. आणि त्यानंतर एक BR राईट केला, BR ला मी बटन राईट करतो, बटनला काय नाव द्यायचं आपण लॉग इन. आणि आउटपुट पेजला जाणार, आउटपुट पेजला आल्यानंतर रिफ्रेश केलं, दोन फील्ड आल्या. मी त्यात एक ईमेल आयडी भरला, दुसरा काय भरला पासवर्ड भरतो, ठीक आहे. पासवर्ड 1 2 3 4 5, आणि याला काय करतो मी सिंपली लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर डेटा कुठे गेला व्हेरीफाय अकाउंटला गेला, त्याची आपण URL बनवू, ठीक आहे. तुम्हाला गेट आणि पोस्ट डिफरंट नाही कळाला तरी इथे आपल्याला दिलेलं आहे, काय म्हणते कॅन नॉट पोस्ट. इथे पोस्ट आले म्हणजे कोणती आपण मेथड तिकडे यूज करणार पोस्ट आहे. मग इंडेक्स फाईल मध्ये येऊ आपण. इंडेक्स फाईल मध्ये आल्यानंतर एक URL बनवतो ऍप डॉट पोस्टची, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये व्हेरीफाय अकाउंट, कॉमा देऊन एक फंक्शन, फंक्शन मध्ये राहीन एक रिक्वेस्ट, दुसरं राहीन रिस्पॉन्स, आणि जो काय रिस्पॉन्स आहे मी त्याला सिंपली सेंड करतो. आणि डेटा कशात आलाय जो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, मी चेक करतो की डेटा येतोय का कन्फर्म, डेटा भेटतोय मला. मग जो हा डेटा भेटतोय मी डेटा काय करणार चेक करणार. कुठे चेक करणार डेटाबेस मध्ये, ठीक आहे. मग आपण डेटाबेस मध्ये चेक करू की हा युजर आणि हा पासवर्ड एक्झिस्ट आहे की नाही. मग डेटा चेक करण्यासाठी आपण काय करतो वॅर एक मी डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी घेतो, आणि जो काय डेटा आहे तो चेक करण्यासाठी एक क्युरी राईट करणार. सांगा बरं मला क्युरी काय सिलेक्ट स्टार फ्रॉम JWT लॉग इन म्हणजे टेबल नेम आपला, ठीक आहे. आणि वेअर युजर ईमेल इक्वल टू जो काय डेटा आलाय बॉडी मध्ये तो डेटा आपण सिंपली पास करून देऊ. मग काय आलाय डेटा युजर ईमेल आलाय, आणि अजून पासवर्ड द्यायचा. त्यासाठी एक व्हेरिएबल घेणार, कीवर्ड घेणार कोणतं अँड, आणि दुसरा मॅच करायचा आपल्याला पासवर्ड स्मॉल आहे, ठीक आहे. सॉरी छोटी छोटी मिस्टेक होती रहती है, ठीक आहे. आणि जो काय बॉडी मध्ये पासवर्ड आलाय तो मी काय करतो बॉडी मध्ये पास करून देतो पासवर्ड, ठीक आहे. क्युरी झाली आपली क्रिएट. मग क्युरी क्रिएट झाल्यानंतर आपण क्युरीला रन करून घेऊ. मग रन करण्यासाठी वेट आणि EXE ला आपण SQL क्युरी पास करून टाकली. मग असिंग एक राईट करायला लागेल, असिंग पण घेतलं, आणि जो काय डेटा भेटन मी डेटा काय करतो सेंड करतो. मग इकडे आलो, ह्याला मी रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर मला असे दोन डेटा भेटले. मग काय करायचं आता आयडी कुठे आहे आयडी, ठीक आहे ठीक आहे. आपण एक व्हॅलिडेशन आपण पाहणार आहे की एकदा तो युजर म्हणजे ईमेल आपण एकदा टाकला की तो ईमेल परत दुसऱ्यांदा टाकता येणार नाही, किंवा पासवर्ड एक. आता इथे काय आलंय सेम पासवर्ड गेलाय, ठीक आहे. पासवर्ड आपण काय करणार व्हॅलिडेशन टाकणार की एक युजर एकदाच पासवर्ड यूज करू शकतो. ते आपण प्रोजेक्ट मध्ये पाहू. आता सध्याच्या मी काय करतो की जो आपला टेबल आहे तिकडे चेंजेस करतो, म्हणजे एक युजर भेटेल आपल्याला, ठीक आहे. तो आपण पुढे कॉन्सेप्ट पाहणार आहे. मी पासवर्ड चेंज करतो, इथे पासवर्ड 1 2 3 4,
आणि इकडे आउटपुट पेजला आलो. आउटपुट पेजला आल्यानंतर डेटा किती भेटणार मला? अरे एकच डेटा भेटतोय, चेंजेस नाही झाला का? एक ईमेल टाकला आणि दुसरं टाकतो मी पासवर्ड आणि याला एंटर केलं. आता नलच आला. काय विषय? दोन्ही चेंज झाले का? ठीक आहे. युजर मोबाईल अनडिफाईंड येतंय आणि पासवर्ड 1 2 3 4 5. ठीक आहे. ह्याला रिफ्रेश करू एकदा. ईमेल आय डी 1 2 3 4 आणि लॉग इन केलं. ठीक आहे. का बरं डेटा मॅच होत नाहीये? ठीक आहे. आपण देताना फिलिंग मिस्टेक झाली असेल कुठेतरी, त्यामुळे डेटा येत असेल. हा एक पासवर्ड टाकला. त्याचा पासवर्ड काय आहे? 1 2 3 4 5. आणि सिंपली मी 1 2 3 4 5 टाकला आणि लॉग इन केलं. तरी 2 डेटा भेटतात. ठीक आहे. एकदा आपलं सर्व्हरच स्टॉप करू. ओके. रिफ्रेश झाल्यामुळं आणि जो काही नोडिमॉन आहे, नोडिमॉनला डबल रिस्टार्ट. बॅक येणार आपण. ह्याला मी सिंपली करतो रिफ्रेश. एकदा अकाउंटला रिफ्रेश. एक नवीन युजर बनवतो. ठीक आहे. ते पासवर्डचं पण चेक करू आपण. ते पासवर्ड अनडिफाईंड का जातोय? ठीक आहे. साइनअपचा फॉर्म आहे. साइनअपचं इथं जे नेम आहे कॉपी करतो मी, इंडेक्स फाईल मध्ये. कुठे इन्सर्टची क्युरी? युजर मोबाईल. अरे इथे पेस्ट करू. ईमेल मोबाईल पासवर्ड. ठीक आहे. काय झालं? टेबल मध्ये भेटतं. नेम चेक करू आपण कन्फर्म. युजर ईमेल मोबाईल बरोबर आहे ना? मोबाईल ठीक आहे. मग आपण एक नवीन युजर मी क्रिएट करतो. कोणता? ABC म्हणून. आणि एक ईमेल आय डी देतो. आता हाच देतो ईमेल आय डी आणि एक मोबाईल नंबर. त्यानंतर पासवर्ड देतो मी 54321 आणि क्रिएट अकाउंट केलं. क्रिएट अकाउंट केल्यानंतर एक ईमेल आय डी दिला आणि एक पासवर्ड टाकतो. पासवर्ड टाकतो 54321 आणि लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर मला भेटला एक डेटा. ठीक आहे ना? डेटा भेटला म्हणजे काय झालं? युजर लॉग इन झाला. ठीक आहे ना? डेटाबेस मध्ये चेक करायचं की आपला येतोय का डेटा कन्फर्म. पुढे JWT टोकन. ठीक आहे. मोबाईल नंबर पण आलाय आणि पासवर्ड पण आलाय. ठीक आहे. आलाय ना? मग आपण काय करू? आता डेटा भेटतोय. डेटा भेटले म्हणलं काय? युजर काय होतंय? लॉग इन होतंय. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स इतर पॉईंट केलेले सर्वांचा. आता सिंपली आपण काय केलं? लॉग इनच केले. ठीक आहे ना? इतर मागे एक्झाम्पल मध्ये बी घेतलेलं. मग आता काय भेटतंय? युजर डेटा भेटतोय म्हणजे आपल्याला काय झालं? युजर लॉग इन झाला. ठीक आहे ना? सिंपली आपण डायग्राम कडे जाऊ. मग इथे काय आपण एक डायग्राम काढली होती. काय? युजर काय करणार? लॉग इन करणार. लॉग इन केल्यानंतर ती एक इन्फॉर्मेशन देणार. कुठे? सर्व्हरला. केव्हा? लॉग इन करताना. केव्हा? लॉग इन करताना. लॉग इन करताना युजर काय करतो? इन्फॉर्मेशन सर्व्हरला देतो. एक देतो युजर नेम आणि दुसरं काय देतो? पासवर्ड. आणि सर्व्हर काय करतो? एक टोकन जनरेट करतो. ठीक आहे ना? मग इथे सिंपली आपल्याला काय केलंय? लॉग इनची इन्फॉर्मेशन आपण इथे देतो. कुठे? सर्व्हरला. मग सर्व्हर मध्ये आपण एक टोकन जनरेट करणार. कुठे? की इथे आपण मॅच करतो. ठीक आहे. मग इथे काय करणार? आपण एक कंडिशन टाकणार. कुठे? इथे टाकणार की डेटा आला तरच टोकन जनरेट करायचं. इफ डेटाची लेंथ किती पाहिजे? 0 पेक्षा मोठी असेल तरच टोकन काय कर? जनरेट कर. आणि अदरवाईज नसेल, ठीक आहे, आपण नसेल तर आपण डायरेक्ट त्याला रिडायरेक्ट करू. ठीक आहे ना? मग मी इथे टोकन जनरेट करतो. मग टोकन कसे जनरेट करणार सांगा बरं मला. टोकन इक्वल टू विसरलात है ना? हा काय की टोकन इक्वल टू JWT आणि डॉट देणार साइन राऊंड ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेट. मग कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण सांगणार की कशावर आपल्याला काय बनवायची? टोकन बनवायची. मला युजरची इन्फॉर्मेशन द्यायला लागेल. मी ईमेल देतो फक्त, पासवर्ड नाही देत. आणि जो काय मला बॉडी मध्ये ईमेल भेटलाय तो ईमेल मी पास करून देतो युजर ईमेल म्हणून. आणि एक आपल्याला की देत होतो आपण. ठीक आहे ना?
मग मी इथे एक सिंपली कॉमा देऊन की राईट करतो. ठीक आहे, की आपण डिक्लेअर नाही केली वरती, मी डिक्लेअर करतो की इथे बनवू इथे बनवतो, बॅर घेतला आणि की देतो. की काय देऊ मी, की काही पण देऊ शकता तुम्ही, तसं काय नाही की तुम्ही हे देऊ शकता. मी सिंपल की राईट केली. मग इथे काय केलं की डेटा भेटला तरच काय होणार आहे, टोकन जनरेट होणार. आणि जे काय टोकन जनरेट झालंय रिस्पॉन्ड डॉट मी सेंड करतो. हे चेक करणार कन्फर्म की टोकन जनरेट होतंय का नाही. आणि टोकनला मी सेंड करतो. आणि याला मी करतो लॉग इन केल्यानंतर काय झालं, एक टोकन जनरेट झालं. ठीक आहे, मग लॉग इन डेटा आला तर टोकन जनरेट होणार, आणि डेटा नाही आला तर आपण युजरला कुठे पाठवणार, हा कुठे पाठवणार की रिडायरेक्ट करणार. कुठे रिडायरेक्ट करणार, स्लॅश लॉग इनला. ठीक आहे, झालं, डेव्हलपर झाला तुम्ही आता. आणि याला मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर काय वर्किंग नाही झालं. आता सपोज मी चुकीचा पासवर्ड टाकतो की 1 1 2 3 आणि लॉग इन केलं, कुठे जाईन युजर, लॉग इनलाच, म्हणजे ह्याच पेजवर रिडायरेक्ट करणार, कारण मी चुकीचा पासवर्ड टाकलाय. बस ना. आणि करेक्ट पासवर्ड टाकला तर कुठे जाणार, मी एक टोकन जनरेट होणार माझ्यासाठी. ठीक आहे ना, म्हणजे युजर आपल्या डेटाबेस मध्ये असेल तरच एक टोकन जनरेट होणार, अदरवाईज नाही होणार. ठीक आहे, आणि जे काही टोकन जनरेट झाले आपण टोकन कुठे स्टोअर करतो. बडे एवढं ट्राय करतात तुम्ही, पुढे कॉम्प्लिकेट होईल, मग तुम्हाला समजणार नाही. आता तुमच्या चेहऱ्यानं दिसायला लागले आता. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर इथं राईट करतात का, एवढं ट्राय करा तुम्ही, म्हणजे आपण सोबत जाऊ सगळे. ठीक आहे, एवढं नोट करून घ्या. पुढे मग फंक्शन वगैरे, त्यामुळे मग ते कॉम्प्लिकेट वाटत. आता डेटा मॅच झाला तर आपण काय केलं, एक टोकन जनरेट केले. आणि डेटा मॅच नाही झाला तर युजरला कुठे पाठवले, आपण लॉग इनला पाठवले. मग आपण काय करणार की टोकन जनरेट झाला आहे, टोकन जनरेट झाले म्हणलं आपण काय करणार की ते टोकन बी अपडेट करून देणार डेटाबेस मध्ये. ठीक आहे ना, म्हणजे टोकन जनरेट झालंय, डेटाबेस मध्ये आपण टोकन इन्सर्ट नाही केलं. ठीक आहे ना, म्हणजे डेटाबेस मध्ये काय झालं, ठीक आहे आपण चेक करू. ठीक आहे, तर नल प्रिंट झालं. ठीक आहे ना, मग जे काय डेटाबेस मध्ये आपलं टोकन जनरेट झालंय, कोणाचं जनरेट झालंय, ज्याने लॉग इन केलंय त्याचं टोकन काय झालंय, जनरेट झालंय. मग जनरेट झाल्यानंतर आपण ते टोकन काय करू, अपडेट करून घेऊ. अपडेट करण्यासाठी मी where SQL equal to tilt आणि त्यामध्ये मी राईट करतो अपडेटची क्वेरी. मग सांगा बरं अपडेटची क्वेरी, नंतर राईट करा, एकदा लक्ष द्या. अपडेट JWT आणि लॉग इन, जी काय आपला टेबल नेम आहे. ठीक आहे, त्यानंतर सेट काय करणार, आपण काय करणार की टोकन आपल्याला काय करायचे, अपडेट करायचे फक्त. मग मी काय करतो इथे टोकन इक्वल टू जे काय टोकन आपल्याकडे जनरेट झाले, मी टोकन काय करतो सिंपली पास करून देतो सिंगल कोड. त्यामध्ये जे काय आपलं टोकन आले, टोकनला मी सिंपली पास करून देतो. आणि कुणाचं टोकन अपडेट करायचंय, आपल्याकडे आयडी नाहीये, आपल्याकडे काय युजर नेम आणि पासवर्ड आहे. ठीक आहे ना, मग ते आपण कंडिशन राईट करू. वेअर ज्याचा पासवर्ड मॅच होईल, ईमेल सेम असू शकतात ना, पण पासवर्ड आपला युनिक ठेवणार आहेत आपण. मग जो काय पासवर्ड आहे आपल्याकडे, तो पासवर्ड आपण काय करू, मॅच करू. ज्याचा हा पासवर्ड मॅच होईल त्याचं टोकन काय होईल, अपडेट होईल. जनरेट नाही, जनरेटचं आपण इथे केलंय, त्याला आपण काय करणार आहे, अपडेट करणार. मग जो काय पासवर्ड आलाय, कशात आलाय पासवर्ड, डी डॉट मध्ये आलाय. ठीक आहे ना, काय झालं, ठीक आहे डी डॉट पासवर्ड. ठीक आहे, म्हणजे ज्याचा पासवर्ड आलाय त्याचाच काय होणार, डेटा अपडेट होणार. तुम्ही हा पासवर्ड घ्या किंवा जो डेटा व्हेरिएबल मध्ये आलाय तो पासवर्ड घेतला तरी चालेल. कोणता घ्यायचा, ठीक आहे राहून देऊ आपण.
मग आता काय झालंय की जी आपली क्युरी क्रिएट झाली, क्युरीला रन करून कोणता ब्रॅकेट एक्स्ट्रा पडलाय का, मग जास्त टिल झाला. ठीक आहे. आणि जो काही आपली क्युरी क्रिएट झाली, क्युरीला रन करू आणि अवेट, अवेट नंतर EXE ला जी काही क्युरी आपली SQL ती पास करून देऊ. आणि जो काही टोकन आहे, टोकन आपण काय केले, सेंड केले. मग मी आउटपुट पेजला जातो. आउटपुट पेज नंतर काय करतो, मी ह्याला रिफ्रेश करतो. रिफ्रेश केले आणि मी डेटाबेस मध्ये चेक करतो की टोकन जे आहे आपलं अपडेट झाले की नाही. आणि आपला टेबल आहे JWT टोकन, आणि इथे काय झालंय, टोकन ऍड झालंय एक, म्हणजे काय झालंय, अपडेट झालंय. टोकन जनरेट होणार, जनरेट झाल्यानंतर काय होणार, डेटाबेस मध्ये अपडेट होणार. ठीक आहे. मग अपडेट झाल्यानंतर आपण काय करणार, डेटाबेस मध्ये अपडेट पण करणार आणि जे काही टोकन आहे कुकीज मध्ये पण स्टोअर करणार. म्हणजे 2 स्टेप करणार. एक काय करणार, टोकन जनरेट करणार आणि ते टोकन आहे ते अपडेट करणार कुठे, डेटाबेस मध्ये. आणि त्यानंतर अजून एक राईट करणार की कुकीज मध्ये पण काय करणार, डेटा स्टोअर करणार. मग कुकी मध्ये डेटा स्टोअर करण्याची काय क्युरी की आधी आपल्याला कुकी यूज करायचं म्हणजे कुकी काय करायला लागेल, इम्पोर्ट करायला लागेल. कॉन्स्ट कुकी इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये राहील कुकी डॅश पार्सर. आणि त्याची एक मिडलवेअर आहे. काय मिडलवेअर आहे, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट कुकी आणि राऊंड ब्रॅकेट क्लोज. ओके. मग जे काय आपलं टोकन जनरेट झाले, टोकनला आपण काय केले, अपडेट केले. आणि अपडेट केल्यानंतर काय करणार, कुकी मध्ये पण काय करणार, आपण टोकन स्टोअर करणार. मी इथे करतो RES डॉट कुकी, आणि कुकी मध्ये काय स्टोअर करायचे आपल्याला, की टोकन नावाने. आणि जे काही टोकन झाले आपल्याकडे जनरेट, ते टोकन स्टोअर करू. मी आउटपुट पेजला आलो आणि याला करतो मी इन्सेप्ट. आता कुकी मध्ये काय आहे का सध्या, काय नाही. मी काय करतो, बॅक येतो. बॅक आल्यानंतर ह्याला रिफ्रेश करतो आणि एक ईमेल आयडी टाकतो. ईमेल आयडी टाकला आणि त्यानंतर मी काय करतो, एक पासवर्ड टाकतो 54321 आणि काय करतो, लॉग इन केलं. लॉग इन केल्या केल्या काय झालं, माझ्यासाठी टोकन जनरेट झालं आणि काय झालं, कुकी मध्ये पण स्टोअर झालं. म्हणजे 2 स्टेप आपण केल्या. एक स्टेप मध्ये काय केलं की जे आपण डेटा मॅच झाला तर एक टोकन जनरेट होणार, आणि जे काही टोकन जनरेट झाले ते डेटाबेस मध्ये काय होईल, अपडेट होईल. ठीक आहे ना. आणि अपडेट झाल्यानंतर काय होणार की जे काय आपण कुकी मध्ये लगेच टोकन काय करणार, स्टोअर करणार. आणि युजरला मग कुकी मध्ये स्टोअर झालं तर युजरला आपण कुठे पाठवणार, की प्रोफाईल पेजला पाठवणार. ठीक आहे ना. म्हणजे लॉग इन झालंय. ठीक आहे ना. कसं आहे, फर्स्ट स्टेप मध्ये काय केलं की आपण युजरकडून इन्फॉर्मेशन घेतली आणि त्या इन्फॉर्मेशन आपण डेटाबेस मध्ये चेक केली की हा युजर आहे की नाही. युजर असेल तर त्याचं एक टोकन जनरेट केले. ठीक आहे ना. डेटाबेस मध्ये मॅच झाला डेटा तरच आपण टोकन जनरेट करतो, आणि अदरवाईज मॅच नाही झाला तर रिडायरेक्ट केले आपण लॉग इनला. जसं की इथे पाहू शकतो की डेटाची लेंथ 0 पेक्षा मोठी असेल म्हणजे काय, डेटा येतोय. आणि डेटाची लेंथ 0 पेक्षा छोटी असेल म्हणजे 0 पेक्षा लहान असेल तर डेटा येत नाही. मग डेटा आला तर आपण एक टोकन जनरेट केलंय आणि डेटाबेस मध्ये अपडेट केले. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये कुकी मध्ये पण स्टोअर केलंय. आणि डेटा नाही आला तर रिडायरेक्ट केले आपण कुठे, लॉग इन पेजला. ठीक आहे ना. मग इथं काय केलं की एवढ्या 3 स्टेप फॉलो झाल्यानंतर आपण रिडायरेक्ट करणार. ठीक आहे. मग डेटा येतोय म्हणले कुकी मध्ये डेटा आहे, मग इथे मी करतो स्लॅश होम पेजला पाठवायचे मला. ठीक आहे ना. म्हणजे रिडायरेक्ट कुठे करणार, मी स्लॅश होमला करणार. सिंपली मी करतो लॉग इन. लॉग इन केल्यानंतर कुठे आलो मी, त्याची URL नाही, URL क्रिएट करून घेऊ आपण. सिंपल ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश होम कॉमा देऊन एक फंक्शन राईट करतो. आणि फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील, रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स भेटतोय मी ते रिस्पॉन्सला करतो रेंडर. ठीक आहे ना. आपण रेंडर करणार ना, रेंडर करतो. रेंडर काय करणार आपण, होम डॉट EJS, म्हणजे काय होम डॉट EJS फाईल आहे. ठीक आहे. त्याला आपण सेंड, इथे रिडायरेक्ट नाही, रिडायरेक्ट नाही राहणार, इथं रेंडर राहणार. रेंडर केलं. ठीक आहे. आणि जे काय आपण होम पेज बनवले, होम पेज मध्ये मी राईट करतो H1 मध्ये वेलकम
होम आपलं सर्वच आहे वेलकम, आणि मी याला करतो रिफ्रेश. म्हणजे काय होतंय की आता मी लॉग इन केलं की कुठे जातोय, होम पेजला जातोय. पण सपोज मी विदाऊट लॉग इनचं केलं तर, होम पेजला जाण्याचा प्रयत्न केला तर स्लॅश होम करतो मी राईट, तरी पण होम पेजला येतोय. मग ह्यासाठी एक कंडिशन टाकणार आपण. मग कंडिशन कशी राईट करू आपण, इंडेक्स पेज मध्ये येतो. कंडिशन कशी राईट करणार, कुकी मध्ये टोकन असेल तरच युजर काय होणार, होम पेजला जाणार, आणि नसेल तर कुठं पाठवणार आपण त्याला, लॉगिन. तुम्ही जे सांगितले तेच आपण राईट करणार. मग मी काय करतो, एक एक्स्ट्रा फंक्शन बनवतो. एक फंक्शन मध्ये आपण राईट करणार, एक फंक्शन बनवतो आणि फंक्शनला मी नाव देतो व्हेरीफाय. आणि जे काही व्हेरीफाय फंक्शन आहे त्यात आपल्याला पहिलं भेटणार रिक्वेस्ट, दुसरं भेटणार रिस्पॉन्स, आणि तिसरं एक भेटणार नेक्स्ट भेटणार. हे 3 पॅरामीटर आपल्याला फंक्शन मध्ये भेटणार व्हेरीफायचे. ठीक आहे. मग या फंक्शन मध्ये काय वर्क होणार, तुम्ही आता मला सांगितलं कुकी मध्ये डेटा असेल तर कुठे पाठवणार, आणि नसेल तर मग आपल्याला पहिले चेक करायला लागेल कुकी मध्ये डेटा आहे की नाही. मग त्यासाठी मी व्हेरिएबल घेतला आणि एक टोकन नावाचं, आणि मी कुकी मधून डेटा घेण्यासाठी काय करणार, एक सांगा बरं क्युरी काय होती, रिक्वेस्ट डॉट कुकी होतं का कुकीज, आणि कुकी मधून काय घेणार आपण, टोकन. ठीक आहे. मग मी हे एक राईट करतो इफ कंडिशन, इफ डेटा असेल तर यामध्ये काय येणार, ट्रू येणार, आणि नसेल तर डेटा फॉल्स येणार. मग इथं काय करतो, डेटा नसेल म्हणजे नॉट म्हणजे काय, नसेल तर म्हणजे त्याचं अपोजिट काम करतो. डेटा नसेल तर मी त्याला कुठे पाठवणार, रिडायरेक्ट करून स्लॅश लॉग इनला, आणि असेल तर रिस्पॉन्स डॉट मी सेंड करतो. फक्त इथं सिम्पली एक थोडस की डन म्हणून, डन झालंय. ठीक आहे, आपण ऍडजस्ट. ठीक. मग आपण काय केलं इथं, हे राहू दे सध्या 2 मिनिट. मग डेटा कुकीज मध्ये डेटा असेल तर काय केलं, नसेल तर आपण काय केलंय, लॉग इन पेजला पाहिजे, आणि असेल तर आपण काय करणार की तो जे काही टोकन आहे ते आपलंच टोकन आहे की ते चेक करणार, म्हणजे त्याच युजरचं. मग त्यासाठी एक फंक्शन आहे, कोणतं फंक्शन, की जे टोकन आहे ते व्हेरीफाय करायचं. मग व्हेरीफाय कसं करणार आपण, JWT डॉट व्हेरीफाय, आणि व्हेरीफाय काय करायचे आपल्याला, टोकन ही काय झाली, पब्लिक की, म्हणजे पब्लिक की झाली ना, आणि दुसरी काय आपली एक सिक्रेट की आहे. जी काय सिक्रेट की आहे ती एक मॅच करणार आपण. ही दोन्ही मॅच झाल्या तर युजरला कुठे पाठवणार आपण, कुठे पाठवणार, म्हणजे जे आपले टोकन आहे व्हेरीफाय झालं तर आपण कुठे पाठवणार, होम पेजला पाठवणार. मग होम पेजला पाठवण्यासाठी आपण काही फंक्शन घेतलंय, असेल तर नेक्स्ट पेजला जाऊन दे, नेक्स्टला फंक्शनला कॉल करणार सिम्पल. बस एवढाच फंडा आहे. आणि जे आपण हे फंक्शन बनवलंय व्हेरीफायचं ते कधी होणार, चेक होम पेजला जाण्यासाठी करणार. ठीक आहे ना. जे काय आपण हे फंक्शन बनवलंय हे फंक्शन कधी कॉल होणार, होम पेजला गेल्यानंतर. मग मी सिम्पली फंक्शनच्या असिंग राईट करतो, तिथेच मी फंक्शन राईट केलं. मग मी आपण प्रोफाईल पेजला आलो, मी होम पेजला, आणि ह्याला काय केलं, मी रिप्लेस केलं. डेटा इज नॉट डिफाईन. ठीक आहे, कुठे डेटा, ठीक आहे. आपल्याला टोकन चेक करायचे, मी डेटा चेक केला, सॉरी इफ मध्ये, आणि आपण मी याला जातो, आणि ह्याला मी काय केलं, रिप्लेस केलं. कुठे मी आता सपोज मी टोकन मधला आयडी टोकन डिलीट केलं, आणि याला मी रिफ्रेश केलं, कुठे आलो, लॉग इनला आलो. ठीक आहे, मी लॉग इन करतो, एक युजर 54321, आणि लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर कुठे आलो, मी होम पेजला आलो. जो काही टोकन आहे मी टोकन काय करतो, कॉपी करतो, आणि ह्याला मी डिलीट करतो, आणि ह्याला मी रिफ्रेश केलं, कुठे आलो, म्हणजे टोकन असेल तरच कुठे जातो, होम पेजला. सपोज मी इथे आलो आणि स्लॅश होम टाकतो, कुठे जातोय, होम पेजला येतोय का. आणि सपोज मी एक इथे राईट करतो, मी कुकी मध्ये टोकन, आणि जो काही टोकन आहे टोकन इथे पेस्ट करतो. ठीक आहे ना. म्हणजे मी काय केलं, आणि आता इथे टोकन आहे, आणि सपोज मी इथे राईट करतो, आता जाईल, आलो का बरं, की टोकन आहे, कुकीज मध्ये टोकन आहे. ह्यासाठी आपण काय करतो, नसेल तर डायरेक्ट आपण लॉग आउट होऊन जाणार. म्हणजे ज्याच्याकडे चावी तोच कुलूप उघडणार, ज्याच्याकडे चावी नाही तो कुलूप उघडणारच नाही. सिंपल हाच फंड आहे फक्त लॉग इन लॉग आउटचा. आणि तुम्ही जे काय होम पेज आहे लॉग इनच करावं लागेल आपल्याला, पण कुकी मध्ये डेटा नाही.
5 4 3 2 1 आणि लॉग इन केलं. आलो लॉग इन पेजला. ठीक आहे, फंडा समजतोय कसं केलं आपण. कॉम्प्लिकेट वाटत असेल तुम्हाला हे थोडे, फंक्शन काय राईट केलंय हे एक समजत नसेल, मी सांगतो ना, हे फंक्शन का राईट केलंय हे समजलं नसेल तुम्हाला, की आज घेतलंय. परत इथं लयच जास्त राईट केलंय, काय राईट केलंय ते समजा ना तुम्हाला, है ना. बाकी सगळं समजलंय. मी टोकन जनरेट केलंय, कशापासून बनवलंय. ठीक आहे, तुम्ही एकदा राईट करा हाताने आणि तो कोड पहा की समजेल तुम्हाला. नाही समजलं तर आपण आहे समजून घेऊ एकदम. व्हेरीफायचं नाही समजलं का? आता व्हेरीफायचं सांगतो. आता हे समजलंय तुम्हाला. हे काय केले आपण, सांगा बरं मला काय केले. एक टोकन जनरेट केलं आणि टोकन आपण डेटाबेस मधलं अपडेट केलं. मग अपडेट केल्यानंतर काय केले, सिंपली जे काय कुकी मध्ये पण स्टोअर केलं. ठीक आहे, हे दोन समजलंय मला वाटतंय. तुम्हाला व्हेरीफायचं नाही समजलं. मग आपण इथं काय केलंय की रिडायरेक्ट केले. रिडायरेक्ट कुठे केले, डेटा मॅच झाला तर कुठे रिडायरेक्ट केले आपण, होम पेजला. मग होम पेजला आल्यानंतर मग फंक्शन इथलं कुठे येणार, इकडे येणार. कुठे, ऍप डॉट गेटला आणि राऊंड ब्रॅकेट स्लॅश होमला आलं. ठीक आहे, होमला आल्यानंतर ही नेक्स्ट लाईन प्रिंट होणार. कोणती, म्हणजे एक्झिक्यूट होणार, व्हेरीफाय. मग व्हेरीफाय काय, एक फंक्शन आहे. मग व्हेरीफाय फंक्शन आहे तर इथून कॉल केले आपण, व्हेरीफाय फंक्शन कडे येणार. मग व्हेरीफाय फंक्शन कडे आल्यानंतर इथे आपल्याला भेटते 3 पॅरामीटर, रिक्वेस्ट, रिस्पॉन्स आणि नेक्स्ट. मग इथे आपण ह्या फंक्शन मध्ये राईट काय केलंय की जो कुकी मधला डेटा आहे स्टोर असेल तर ह्यात काय होईल, आपल्याला डेटा भेटन ना. असेल तर भेटन, नसेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स. मग इथे इफ कंडिशन मध्ये आपण तेच राईट केले. डेटा नसेल तर त्याला रिडायरेक्ट करून टाक लॉगिनला, आणि डेटा असेल तर त्याला व्हेरीफाय कर. कशा बरं व्हेरीफाय कर, जे तुझं टोकन आहे आणि ती आमची एक सिक्रेट की आहे, या दोघांचं मॅच होतंय का ते बघ, चेक कर. मॅच झालं तर, आता हे कीचा फंडा समजला नाही का तुम्हाला, कोणतं नाही समजलं मला ते सांग. मी केलंय तयार फंक्शन. तू इथं व्हेरीफाय नाही, तू इथं मी आता सपोज मी मला टाकायची, माझंच नाव टाकणार मी. आता मला वाटलं माझं युजर डिफाईन फंक्शन आहे आणि मी इथं बनवून काय टाकणार. आता तिथं मी दत्ता नाव टाकलंय, इथं पण मी काय करणार, झालं फंक्शन बस. आता तुम्हाला कॉल केलंय ना, फंक्शनला कॉल केलं तुम्ही, जावास्क्रिप्ट मध्ये पाहिलं असेल आपण फंक्शन कॉल करतो. आता हा जावास्क्रिप्टचा पार्ट आहे, एक फंक्शन आहे तुमचं जावास्क्रिप्ट मध्ये झालं असेल. फंक्शन तर झालं ना, ऍरो फंक्शन, भरपूर सारे फंक्शन आहे. ठीक आहे, समजतंय ना. आणि फंक्शन मध्ये आपण काय केलं, सिंपली स्लॅश होमला आला तर एक फंक्शन कॉल होणार डायरेक्टली. ठीक आहे ना. मग फंक्शन मध्ये कॉल झाल्यानंतर फंक्शन कुठे येणार, हा पार्ट एक्झिक्यूट नाही होणार. फंक्शनला कॉल केले, फंक्शन डायरेक्ट कुठे येणार, इकडे येणार. इकडे आल्यानंतर काय झालं की जो हा मध्ये पार्ट आहे तो एक्झिक्यूट केला. मग ठीक आहे 2 मिनिट आता सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आपण जाऊ आता JWT.io ला जाऊ. .io, अरे डबल इथे समजेल. ठीक आहे, ऑफिशियल त्यांची वेबसाईट आहे. ठीक आहे, इथे काय आहे, हे टोकन आहे आणि हे काय त्यांचे टोकनचे कोणत्या टाईप मध्ये बनवायचं ते आहे. ठीक आहे, टोकन 3 पार्ट मध्ये जनरेट होतो. एक असतो हेडर, दुसरा असतो पेलोड. ठीक आहे, म्हणजे इकडे समजेल हेडर म्हणजे काय की कोणत्या आपण JWTचं व्हर्जन यूज करतो, 3 स्टेप मध्ये बनतो. आता सपोज इथे एक डॉट आहे, याला डार्क समजलं की तुम्हाला दिसेल. आता जो हा ग्रीन पार्ट आहे तो हा कशापासून जनरेट झालाय, की जो काय हेडर आहे हेडर पासून जनरेट झालाय. आणि जो का हा तुम्हाला व्हाईट पार्ट दिसतोय हा कशापासून झालाय, पेलोड. पेलोड म्हणजेच काय, युजरची इन्फॉर्मेशन. ठीक आहे ना, इथं नाव दिसतंय ना, एक सब्जेक्ट दिसतोय, एक नेम दिसतोय, ऍडमिन दिसतोय वगैरे वगैरे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय. त्यापासून कोणता मधला पेलोड तयार होतो. म्हणजे 3 पार्ट मध्ये आपलं टोकन जनरेट होतं. आणि तिसरं कोणतं आहे आपलं, हे जे हा ब्ल्यू पार्ट दिसतोय तो कशापासून जनरेट झालाय, सिक्रेट की पासून झालाय. ठीक आहे ना. आता सपोज मी काय करतो की इन्फॉर्मेशन मी चेंज करतो, टोकन होतंय चेंज, होतंय ना. ठीक आहे, सपोज आपली जी टोकन आहे, मी टोकन आणतो आता.
कॉपी केलं मी आणि इकडे आलो, इथे पेस्ट करतो. ठीक आहे, इथे नाही करेन, इकडे करतो पेस्ट. पेस्ट केल्यानंतर ठीक आहे, आपण टोकन कशापासून जनरेट केले, कशापासून केले, ईमेल पासून. मी ईमेल माझा चेंज करतो. मला सपोज दुसऱ्याचं करायचं, हॅकिंग करायला आलो. मला वाटलं सपोज इकडे नाही होत का, ठीक आहे इकडे. ठीक आहे, मी हॅकिंग करायला आलो, मला ईमेल आयडी माहिती, तुमचा ईमेल आयडी मला माहिती की तुमचं असं एबीसीडी काहीतरी ईमेल आयडी, एबीसी. आता टोकन जनरेट झालाय, सगळे ऍक्सेस आपण कशावर केले, टोकन होणार. हा टोकन मी उचलला आणि डायरेक्ट मी जाऊन कुठे टाकतो, टोकन मध्ये करतो, पेस्ट केला, एंटर केला आणि याला मी रिफ्रेश केलं. काय म्हणते मला, इनव्हॅलिड सिग्नेचर. मग सिग्नेचर म्हणजे काय, की आपली जो की आहे ती मॅच नाही झाला. जे आपण व्हेरीफाय फंक्शन वापरलंय, जिथे आपण कोड मध्ये राईट केलंय, कोड काय करतो, जो टोकन आहे आणि आपली की आहे ती कीला काय करतो, मॅच करतो. म्हणजे जी आपलं टोकन जनरेट होतंय, 3 पार्ट मध्ये टोकन जनरेट होतो. कशापासून, पहिलं काय राहतो, हेडर, पेलोड, आणि तिसरं काय राहतो, सिक्रेट की पासून काय होतो, टोकन जनरेट होतं. पण ह्यांचा सिक्रेट की कोणता आहे, आपला सिक्रेट की सिक्रेट की कुठे मला सांग, सर्व्हरला आहे. सर्व्हरला म्हणले तो काय झाला, सिक्युअर झाला ना. पण जो आपला की आहे, टोकन आहे, तो कुठे राहतो, पब्लिक साईटला राहतो. मग पब्लिक साईटला असल्यामुळे तो काय झाला, इनसिक्युअर झाला ना. मग आपण काय केलं, जो सिक्रेट की जवळ भेटत नाही, ज्याच्याकडे सिक्रेट की आहे तोच ऍक्सेस करणार, बाकी कोणी ऍक्सेस करू शकत नाही. आता मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं होता, मी एबीसी केला, मला एकदा टोकन जनरेट झाला आणि ते मी काय केलं, कुकी मध्ये स्टोर टोकनच टाकलं ना, पण मला एरर काय आला, सिग्नेचर म्हणजे काय. आता सपोज तुम्ही कॉलेजला गेला, तुमचा एक आयडेंटिटी आहे, आयडेंटिटी काय, तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही सगळी स्टोअर केली आयडेंटिटीवर, आणि आयडेंटिटीवर काय केले, त्यांचा एक शिक्का लावलाय. ठीक आहे ना, त्याचा शिक्का आहे की त्या शिक्क्यावर काय करतात, की तुम्ही कॉलेजचेच आहात म्हणून सुरू करतात. एखादा मी नवीन मध्ये तुमच्या कॉलेजला गेलो आणि आयडेंटिटी वगैरे मी डुप्लिकेट बनवू शकतो, जसे की मी एक टोकन डुप्लिकेट बनवतो, पण माझ्याकडे ओरिजिनल शिक्का नाही ना, मी फ्रॉड म्हणून लगेच समजून जाईल. मग त्याने तेच केले की तुम्ही किती आणा, मी चेक करणार की तुमच्याकडे शिक्का असेल तर तुम्ही कॉलेजचे, अदरवाईज तुम्ही कॉलेजचेच नाहीत ना. शिक्काच म्हणजे आपली सिग्नेचर, सिग्नेचर म्हणजे की आपली, ज्याच्याकडे की तोच कॉलेजचा, तोच ऍक्सेस करतो. आता मी काय करतो, जी माझ्याकडे की आहे कोड मध्ये, मी इकडे मी काय करतो, आता ए टू झेड, ठीक आहे, ही की आहे, कीला कॉपी केलं मी, आणि जे आयओ आपली वेबसाईट आहे, पुढे वेबसाईट, ठीक आहे, मी इकडे की, आता मी काय केलंय, एक आपली जी आता मी काय केलंय, पासवर्ड बी चेंज केला. एबीसी असा आपल्याकडे युजर आहे का, ईमेल आयडीचा नाही ना, आणि मी काय करतो, इथे की पण पेस्ट करतो, आणि यांनी काय केली, एक माझ्यासाठी टोकन दिलं. आता मी याला की दिली, काय दिली, मी की दिली, त्याला की माहिती म्हणून त्याने एक टोकन जनरेट केलं. ह्याला कॉपी करतो मी आणि सिंपली मी जाऊन टाकणार कुठे, या टोकन मध्ये टाकतो. मी याला एंटर केलं आणि याला एक रिफ्रेश करतो. ठीक आहे, इनव्हॅलिड सिग्नेचर, ठीक आहे, आपल्याला टोकन इकडे घ्यायला, जे काय टोकन भेटले, टोकनला मी कॉपी करतो, इकडे टाकतो. कुठे आलो, कमन आलो, मी की दिली ना त्याला, ज्याच्याकडे की तोच ऍक्सेस करणार. आहे का नाही सिक्युअर, थोडं कॉम्प्लिकेट वाटतंय पण भारी आहे, जास्त यूज होतो. ज्याच्याकडे की आहे तोच ऍक्सेस करणार, अदरवाईज कोणी ऍक्सेस करू शकत नाही. आता ह्या वेबसाईटला मी काय केलं, की दिली म्हणून, ह्याला की नसती दिली तर ह्याने किती ट्राय करून दे, त्याला एकच मेसेज प्रिंट झाला असता, इनव्हॅलिड सिग्नेचर. सिग्नेचर म्हणजे आपली शिक्का, कॉलेजचा शिक्का, आणि कॉलेजचा शिक्का सरांकडे नसतो. थोडं कॉम्प्लिकेट वाटेल, तुम्ही प्रॅक्टिस केलं थोडं वाटेल सोपं. आता हे नवीन फंक्शन काय राईट केलंय हे समजत नसेल, आपण एक फंक्शन कमन यूज केलंय की तुम्ही डुप्लिकेट, काय झालं, डुप्लिकेट की कसं काय बनवू शकतात, नाहीच बनवू शकत. कोणती,